चला तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आपल्या चॅनलमध्ये. तर आज पण टिफिनसाठी सकाळच्या घाई गडबडीमध्ये मस्त होणारी अशी काळ्या मसाल्यातील भाजी बनवली बरं का, कारल्याची. तर त्यासाठी ना कारल्यांमध्ये कारले कट करून रात्रीच मीठ टाकून ठेवलेले होते. त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर हळद मीठ टाकून कारले कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. कांदा भाजून घेतला आहे. त्यानंतर बघा लगेच गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा. तोपर्यंत बाकीचे मसाले बघून घेऊया आपण. तो खोबरं घेतलं उभं कट करून, त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या आहेत, धने घेतलेले आहेत. गरम मसाल्यांमध्ये 2 लवंग, 2 मिरे, छोटासा दालचिन्याचा तुकडा, चक्री फुलाची 1 पाकळी, थोडीशी खसखस, थोडेसे शहाजिरे आणि 1 तमालपत्र घेतले. तवर आपला तवा पण चांगला गरम झालेला आहे. नंतर लगेच तव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं मसाला भाजण्यासाठी. नंतर लगेच तव्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं. खोबरं पण मस्त लालसर होईपर्यंत मस्त आहे ना तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. खोबरं तळून झालं की जे आपण खडे मसाले काढले होते ते तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि लगेच वरतून धने टाकून घ्यायचे, म्हणजे आपले खडे मसाले जळत नाहीत. सर्व मसाला चांगला भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर जे कांदे आपण भाजून घेतले होते ते पण मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे सर्व. इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत, छोटे छोटे साईजचे कांदे. पण मस्त असे कुस्करून घ्यायचे उलथणीच्या सहाय्याने आणि सर्व मसाला असा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मसाला काढून घ्यायचा. लगेच आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. तिखट खात असाल तर हिरव्या मिरच्यांचं प्रमाण जास्त टाकायचं, किंवा कमी तिखट खात असाल तर कमी टाकायचं. मस्त अशा हिरव्या मिरच्या पण चांगल्या अशा भाजून घ्यायच्या आहेत तव्यावरती. एकदम गावाकडच्या सारखीच भाजी होते बरं का, खायला एकदम टेस्टी. आणि अशी कारल्याची भाजी ना कडू पण नाही लागत. तर कारले बनवताना नेहमी लक्षात ठेवायचं, जर सकाळी आपल्याला कारले बनवायचे असतील ना तर रात्रीच कारले ना कट करायचे, त्याच्यामध्ये मीठ भरून ठेवायचं आणि कारले असे उभे करून ठेवायचे, म्हणजे त्याचा जो कडवट पाणी ते सर्व निघून जातं. त्याच्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे पण असे भाजून घ्यायचे आहेत मस्त तव्यामध्ये. खूप जास्त काळे नाही करायचे, तर एकदम व्यवस्थित असे भाजून घ्यायचे शेंगदाणे पण. तो बघा आता आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे. मसाला थोडासा थंड झाला की लगेच मिक्सरचं भांडं घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरच्या सहाय्याने जो प्लेटला लागलेला मसाला आहे तो पण व्यवस्थित काढून घ्यायचा आणि कोथिंबीर पण त्याच्यामध्ये टाकून द्यायची मसाल्यामध्ये. त्याच्यानंतर आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं मसाल्यासाठी. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि मस्त असा मसाला आपला मिक्सरला बारीक करून घ्यायचा. मसाला बारीक करून बघा असा पहिले ना पाणी न टाकता फिरून घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर सर्व मिक्स करायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मस्त आपला काळा मसाला असा बारीक वाटून घ्यायचा. मंडळी, आपली टिफिन सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. मस्त झटपट होणाऱ्या आणि घरगुती रेसिपी आपल्या चॅनलवरती असतात. अशाच छान छान रेसिपींसाठी आपले चॅनल प्रतीक्षाच कांबळे होम किचन याला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यानंतर बघा आपला काळा मसाला मस्त असा वाटलेला आहे. बारीक करून घ्यायचा मसाला व्यवस्थित.
त्याच्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते शेंगदाणे टाकून घेऊया आणि शेंगदाणे आणि सर्व मसाला व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचा आहे. जर एका भांड्यामध्ये सर्व मसाला बसत नसेल तर पहिले जो आपण मसाला वाटला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा, त्याच्यानंतर शेंगदाणे वाटून घ्यायचे आणि दोन्ही मसाले एकत्र करून घ्यायचे. तर बघा मस्त असा बारीक मसाला वाटून रेडी झालेला आहे आपला. त्याच्यानंतर आता कारले घ्यायचे, कारल्यातल्या जे बिया आहेत त्या काढून टाकायच्या. हवं असेल तर बिया नाही काढल्या तरी पण चांगल्याच लागतात खाण्यासाठी, तर मी ते काढून घेत आहे. तर बघा बिया काढल्या, त्याच्यानंतर मस्त कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा. एकदा अशी कारल्याची भाजी नक्की ट्राय करा, बिलकुलच कडू लागत नाही. अशी जर कारल्याची भाजी तुम्ही बनवली ना तर तुम्हाला आहे ना कारला आवडायलाच लागेल, माझी खात्री आहे बरं का. तर बघा असं करून सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे. बघा असे कारल्यामध्ये सगळं मसाला भरून घेतला. त्याच्यानंतर गॅसवरती कढई ठेवून घ्यायची. कढई आपली गरम झाली की लगेच त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. आता जो आवाजामध्ये डिस्टर्बन्स येतोय मंडळी तर काय, माझे पण लहान मुलं आहेत आणि शेजारी पाजारी पण आहेत, त्याच्यामुळे आवाजामध्ये जो डिस्टर्बन्स येतो त्याच्यासाठी मी तुमची सर्वांची माफी मागते. पण असंच आपल्या व्हिडिओला प्रेम देत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मंडळी. तर बघा तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक एक करून असे कारले टाकून घ्यायचे. मस्त कारले असे तेलामध्ये ना 1 मिनटासाठी चांगले असे परतून घ्यायचे. सगळ्याचे करून सर्व कारले मी टाकून घेतलेले आहे तेलामध्ये. मस्त असे सर्व कारले ना तेलामध्ये चांगले असे मस्त परतून घ्यायचे बरं का. आता काय करायचं, कारले आपले मस्त परतून झाले की कारले ना असे एका साईडला सर्व करून घ्यायचे आणि त्यानंतर मग तेलमध्ये राहतं ना त्याच्यामध्ये ना जो आपला मसाला बनवलेला आहे ना, काळा मसाला उरलेला, तो मसाला सर्व टाकून द्यायचा. मस्त गरम गरम तेलामध्ये मसाला टाकला आणि त्याचा मस्त असा काळा रंग येतो. भाजी एकदम आपली छान दिसायला दिसते बरं का, खायला तर टेस्टी एकदमच होते. तर बघा मसाला टाकून घेतला आहे, मस्त असा आहे ना परतून घ्यायचे सर्व. परत मसाल्याचा कलर मस्त असा काळा येईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत मसाल्याचा. बघा अशा प्रकारे ना मी हे सर्व परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आहे ना ते पाणी पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे जो मसाला भांड्याला लागलेला आहे तो पण वायाला जाणार नाही. तर बघा मस्त असं नंतर आवश्यकतेनुसार भाजीला पाणी टाकून घ्यायचं. 5 मिनटं भाजी कमी गॅसवरती उकळी आणून घ्यायची भाजीला व्यवस्थित. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि रेडी आहे ना मंडळी एकदम आपली गरमागरम अशी कारल्याची भाजी. एकदम सकाळच्या घाई गडबडीमध्ये बनवलेली बरं का ही भाजी आणि एकदम झटपट अशी भाजी रेडी झालेली आहे आपली. तर भाजी तुम्हाला कशी वाटली आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आपला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.